वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्रीगोपालकृष्ण महाराज की जय. बाबा, माणसाला जीवाला जेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो तो ह्या देहात आल्यानंतर त्याच्यापुढं दोन कार्य उभे राहतात. दोन मार्ग आहेत. एक संन्यास मार्ग आहे आणि एक कर्मयोग, संन्यास आहे किंवा गृहस्थाश्रम. तर संन्यास म्हणजे सर्व संघ परित्याग करून देवाला शरण जाणे, हा याला संन्यास म्हणतात. आणि गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थाश्रमात राहून पत्नी संसार आपला गृहस्थाश्रम सांभाळायचा, त्याला गृहस्थाश्रम म्हणतात. तर संन्यास, श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं की संन्यास श्रेष्ठ आहे का गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. ते म्हणला, देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशिसी यत श्रेयत एवरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चित. ते म्हणला संन्यास श्रेष्ठ आहे का गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. मी संन्यासी राहू का गृहस्थाश्रमी राहू. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना संन्यास कर्मयोगसे निश्रेयास करो भो तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणजे संन्यास आणि कर्मयोग सारखे आहेत. संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो भो, पण तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोग विशेष आहे, श्रेष्ठ आहे. कारण कर्मयोग आचरल्याशिवाय संन्यास घेणं म्हणजे दुःखदायक आहे. संन्यासस्तु महाभाहो दुःख माप्तुम योगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति. संन्यास कर्मयोग न आचरता जर तुम्ही संन्यास घेतला तर तो दुःखदायक होऊ शकतो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा जे इंद्रिय आहेत, इंद्रियाचं सुख त्याला माहीत नसते आणि इंद्रियाच्या सुखाच्या पाठीमागं तो धावू शकतो आणि इंद्रियाचं सुख घेण्यात त्याचा संन्यास हा नष्ट होऊ शकतो. आणि तसं मी पाहिलं आपण तर संन्यास हा एक पक्का मडकं आहे, पक्कं भाजलेलं मडकं आहे. आणि गृहस्थाश्रम हा कच्चं मडकं आहे. तर पक्कं मडकं जर फुटलं तर ते मातीत पुन्हा मिसळत नाही, पण कच्चं मडकं जर फुटलं तर ते मातीत मिसळू शकते. तसा गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रमामध्ये आपल्याकडून काही कमी जास्त चुका जरी झाल्या तरी त्या चुका सुधारून घेऊ शकतो आपण. परंतु एकदा संन्यास जर घेतला आपण तर संन्यासामध्ये आपल्या चुका झालेल्या क्षम्य नाहीत. त्यामुळं संन्यासापेक्षा कर्मयोग कधी बी श्रेष्ठ आहे. आणि संन्यास घेऊन बी जर समजा आपण संन्यास घेतला, कपडे धारण केले, तसा परिधान केलं आणि पण काहीच केलं नाही, तर मग तो संन्यास त्याची आणि कर्मयोगाची गती सारखीच होणार, दोघायला सारखेच फळ मिळणार. पण जर कर्मयोगात राहून जर नैतिकतेचं पालन केलं, नैतिकता सांभाळली, परमेश्वराचं चिंतन केलं, संसारी असूनही परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग, असं साधू संतांनी सांगितलेलं आहे. जर आपण संन्यास कर्मयोगात राहून संसारात राहून जर परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराचं चिंतन केलं. परमेश्वरानं सांगितलं आहे काय? ते म्हणले पत्रम पुष्पम फलम तो योमे भक्त्या प्रचिती तदम भक्तो प्रथम अष्टामी प्रयत्नात्मना. काही लागत नाही परमेश्वर प्राप्तीसाठी. पत्र पुष्प फळ किंवा पाणी जरी वाहिलं
तरी श्रीकृष्ण महाराज म्हणले की मी त्याचा आनंदानं स्वीकार करतो. मग इतकं सोपं गोष्ट आहे आणि मग ती गोष्ट आपण प्रपंचात राहून करू शकतो. आपण प्रपंचात राहून देखील आपण संन्यासी जीवन जगू शकतो. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना देहसो नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षित. जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि जी कोणची अपेक्षा करीत नाही तो खरा साधू समजावा. आणि मग ग्रस्थाश्रमात राहून देखील जर तुम्ही कोणाचा द्वेष केला नाही, कोणची अपेक्षा पाळली नाही, तर तुम्ही नित्य संन्यासी. नेहस नित्य संन्यासी एवढं द्वेष्टी न कांक्षिती. जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही तो नित्य संन्यासी आहे. पण जर संन्यासीचे कपडे घालून देखील जर तुम्ही कोणाचे द्वेष करीत असताल, कोणाला पंक्तीतून उठीत असताल, कोणाचा द्वेष करीत असताल, तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. संन्यासी असून देखील तीच जर तुम्ही ग्रस्थाश्रमात असतात आणि ग्रस्थाश्रमात अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही केल्या, नैतिकतेनं वागले, आईवडिलाची सेवा केली, साधू संतांची सेवा केली, तर तुमचं इकडं ग्रस्थाश्रमात भलं झाल्याशिवाय राहू शकत नाही. आणि एखाद्या संन्यासानं जरी एखाद्या काट्यावर पाय दिला आणि एखाद्या ग्रस्थाश्रम्यानं जरी एखाद्या काट्यावर पाय दिला तर तो काटा दोघायला मोडणारच. म्हणून संन्यास घेऊन जरी परमेश्वराचं चिंतन केलं आणि ग्रस्थाश्रमात राहून देखील परमेश्वराचं चिंतन केलं तर त्याला दोघं एकच फळ मिळतं. संन्यासस्तु महाभाव दुःख माप्तुम योगता योग युक्तो म्हणे गच्छती असं म्हणले ते. आणि जे संन्यासामध्ये राहून जे मिळतं आहे तेच फळ ग्रस्थाश्रमात राहून देखील भेटू शकतं आहे. म्हणून ग्रस्थाश्रमी राहून देखील जर तुम्ही चांगलं नैतिकतेनं वागले, रामासारखं वागले, तर नाही का तुमचं भलं होणार, बिलकुलच भलं होईल. म्हणून मायबापो संन्यास आणि वेदांना आपले सांगितले की 4 गृह आश्रम सांगितले आपले वेदांना. पहिल्या तर ब्रह्मचारी आश्रम सांगितला, नंतर ग्रस्थाश्रम सांगितला, नंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आणि नंतर संन्यासाश्रम सांगितला. शेवटच्या टप्प्यात संन्यास हा शेवटच्या टप्प्यात असतो आणि जो शेवटच्या टप्प्यातला संन्यास हा म्हणजे लाभप्रद होऊ शकतो. आणि पहिल्या टप्प्यात घेतलेला जो संन्यास असतो, जीवनाच्या पहिल्या टप्प्यातला संन्यास जो असतो ना तो म्हणजे धोकादायक असतो. कारण त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आणि ती इंद्रियाचं सुख त्यानं भोगलेलं नाही. इंद्रियाच्या सुखाकडे तो धावू शकतो संन्यासी असला तरी बी, आणि तिथं त्याचा संन्यास हा म्हणजे त्या टिचल्या जाऊ शकतो. संन्यास हा त्याचा नष्टभ्रष्ट होऊ शकतो. म्हणून मायबाबो संन्यासापेक्षा श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना संन्यास कर्मयोगस्य निश्रेयस करो गो पण तेच तो कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते. कर्मयोग विशेष आहे. म्हणून मायबाबो कर्मयोग करता सर्वातच राहा आणि आपलं परमेश्वराचं चिंतन करा, साधू संतांची सेवा करा, धर्माची सेवा करा, देशाची सेवा करा आणि आपलं भलं करून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.